पर्यंत ते काल जालन्याला गेलो, तिथं 27 एकर जमीन पारशानी दिलेली आहे जैन ट्रस्टला. 27 एकर पारशानी. पुन्हा अनेक पिढ्या तरल्या असतील. पारशाला बुद्धी व्हावी. देखा विहित क्रिया विदित. ते दान केलं पाहिजे, पण कोणाला? विनियोग केला पाहिजे. म्हणजे पैसा मिळवायला हरकत नाही, त्याला विरोध नाहीये, पण त्याचा विनियोग कसा करावा त्याच्यावर कंट्रोलिंग आहे. खर्च कसा करावा. स्वतःच्याच पोरासाठी केला, स्वतःच्याच हम दो हमारे दो उसके दो दो बस, त्याच्यासाठी आम्ही करू, बाकी कोणासाठी करणार नाही. नो, त्याच्यासाठी मागे सांगितलंय सगळं. हा स्वधर्माचा हेतू नाही आहे, स्वधर्मरत राहणं नाही आहे. किती करावं? तुम्ही चिक्कू असाल तर 10% म्हटलंय भगवान म्हणून एक सीमारेषा घालून दिली. उत्पन्नाच्या 10% तुम्ही दान धर्म केलाच पाहिजे. कुठेही नाही. स्वधर्म ज्या स्टेजवर तुम्ही आहात आणि तुम्हाला माहिती ह्या ठिकाणी देणं जरुरी आहे, त्याच ठिकाणी, कुठेही नाही. कुठेही गेले तर पुन्हा दणका खाल. मनानी नाही. शक्ती, आवश्यकता, शक्तीला कुठे आहे त्या ठिकाणी दान पाहिजे. सांगितलंय तो विषय, म्हणून आता घेत नाही परत. म्हणून भगवान म्हणून 10% म्हटलंय. 10% दान केलंच पाहिजे. कमीत कमी तुम्ही संसारी आहात आणि चिक्कू आहात तर जास्तीत जास्त स्वतःपुरतं ठेवा, बाकी सगळा विनियोग करा. कसा करायचा आहे? ट्रस्टी म्हणून, मालक म्हणून नाही. मी देतोय हा नाही. काही लोकांना वाटतं आपलं नाव होऊ नये. असं नाही आहे. नावासाठी देणं ते योग्य नाही. पण मी नावासाठी देत नाहीये, पण माझ्या देण्यामुळं अनेक लोक देतील, त्याच्यासाठी नाव वापरणं त्याला दोष नाहीये. लक्षात घ्या. एखाद्या महाराजाला दिलं तर हजारो लोकात आपलं नाव येईल म्हणून देणं बरोबर नाही. राजसी दान तामसी दानात येतं, सात्विक दान नाही. पण नाव झालं म्हणून आपलं काही बिघडलं असं काही समजू नका. आपल्या मनात काय भाव आहे त्याला महत्त्व आहे. मनात काय भाव आहे. निर्हेतुक असा शब्द वापरला आहे. हेतू रहित. माझ्या मागे कोर्ट केस लागलेले आहेत म्हणून मी लाख रुपये दान करतो, निर्हेतुक नाही. माझ्या मागे लफडे लागलेले आहेत, काही जण म्हणतात दान करून टाका म्हणून मी दान केलंय, निर्हेतुक नाही. लक्षात घ्या. याला निर्हेतुक म्हटलेलं नाहीये, हेतू ठेवून झालेलं आहे. एखाद्या वेळेस परमेश्वर देईल किंवा नाही देईल, आणि तुम्ही हेतू ठेवून दिलाय. कॉन्ट्रॅक्ट केलाय तिरुपतीला, 10% तेरा, 90% मेरा. असं नाही. निर्हेतुका. भगवंता मला काही नको, त्वदीय वस्तु गोविंदम. भगवंता तुझी संपत्ती तुझ्या कार्याला मी वाहतोय, माझं काही नाही. मीही तुझाच, संपत्ती तुझी, वाहणारा मी तुझाच, कार्य तुझंच.
आपलं काय आलं त्याच्यात? याला म्हणतात निर्हेतुका बुद्धी. पण माझी संपत्ती, कार्य मात्र तुझं. पाय बरं का, 90 आणि 10% झालं पाहिजे आपलं. 10% तुला, 90% मला. असं नाही. मुलीला पास कर, 5 रुपयाची पेढे वाटील, ते खवा नसलेले. इतके रद्दी पेढे वाटतात लोक. मी कधी पेढा घेतला की पाहिलं की मला हे होतं. खाऊ वाटू नये त्याला पेढ्या म्हणतात. आणि वाटणे म्हणजे वाटाण्याच्याच अक्षता देणे. ते पेढे खाऊच वाटत नाहीत. निर्हेतुका म्हटलंय. हेतू रहित, नो कॉन्ट्रॅक्ट. त्वदीय वस्तू गोविंदम. तुझं आहे भगवंता, तुझं आहे, मी तुला देतो. त्वमेव समर्पयेत. तुझ्या चरणावरती मी समर्पण करतो. माझं नाही रे, माझं काही नाही. असा भाव पाहिजे. निर्हेतुका, सगळं तुझं आहे. राम की चिडिया राम का खेत, खा लो चिडिया भर भर पेट. राम की चिडिया राम का खेत, खा लो चिडिया भर भर पेट. चिडिया राम, शेत राम, दाणे राम, सगळं राम. असा भाव पाहिजे. माझं काही नाही आहे, हे तुझं आहे. आणि प्रसाद म्हणून किती घ्यायचा असतो? भगवंताला किती द्यायचं असतं? 90%. 10% फक्त तुम्ही ठेवायचं, फक्त असाल तर. 90% भगवंताचं, 10% तुमचं. कारण प्रसाद म्हणून जेवढा घ्यायचा आहे, प्रसाद थोडा असतो बरं का. आपण महाप्रसाद घेतो तर भगवंताला प्रसाद देतो. पहा, तुम्हाला आठवत असेल, देवाच्या याच्या पुढे तुम्ही जा, नारळ फोडा, ते पूर्ण नारळ आपल्याकडे, आणि ते इतके छोटे छोटे तुकडे असतात, 2-3 उडालेले असतात, एक तुकडा देवापुढे. प्रसाद त्याला, महाप्रसाद आपल्याला. इथे म्हटलंय काय? महाप्रसाद त्याला, प्रसाद म्हणून तुम्ही उपभोगा. आपलं सगळं उलट असतं.